विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या सामन्यांना पाहण्यासाठी ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे। वर्धाच्या आरटीओ मैदानावर विदर्भ राज्यस्तरीय खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धा 26 ते 28 डिसेंबर दरम्यान होणार आहे। शिक्षण प्रसारक मंडळ वर्धाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध ठिकाणावरून 13 पुरुष व 10 महिलांचे संघ सहभागी होणार आहे। याबाबत मंडळाचे मार्गदर्शक तथा माजी नगराध्यक्ष अतुल तराडे यांनी माहिती दिली। शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत हिमवज, प्रशांत पांडे, संदीप देशमुख, कैलास बाकरे, विजय धडवलकर, नरेंद्र दिघडे आदी यावेळी उपस्थित होते। दिवंगत प्रदीप महाजन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजन करण्यात आलेल्या तब्बल 300 महिला व पुरुष खेळाडू यात सहभागी होणार आहे। खो खो स्पर्धेच्या आयोजनात मैदान तयार केले जाते। विविध बक्षिसे देखील यात ठेवण्यात आली। डिसेंबर 26, 27, 28 डिसेंबरला विदर्भ राज्यस्तरीय खो खो सामन्यांचे आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। हे आयोजन जे आहे आमचा जो राष्ट्रीय लेवलवर, राज्य पातळीवर आणि युनिव्हर्सिटी कलर होल्डर असा आमचा जो प्लेयर होता प्रदीप महाजन, त्यांचं दुःखद निधन झालं। त्यांचं निधन होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या सगळ्या सामन्यांचं आम्ही या ठिकाणी आयोजन करतो आहे। सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाने यापूर्वी 6दा आणि ही 7वी वेळ आहे की आम्ही विदर्भ राज्यस्तरीय सामन्यांचं आयोजन करतो आहे। याचा मुख्य उद्देश हाच राहिलेला आहे की सगळे जे खेळाडू आहे, आजकाल जे नवीन जे तरुण पिढी आहे ती मोबाईलसोबत जास्त खेळण्यात व्यस्त राहते। मैदानी खेळांचं लोकांना सराव व्हावा, त्यांची शरीरयष्टी चांगली राहावी आणि याच्यातून एक चांगला मार्ग मिळतो लोकांना, खेळाडूंना, म्हणून आम्ही या प्रकारच्या सामन्यांचं सातत्याने आयोजन करीत असतो। हे सामने 2 गटामध्ये होणार आहे, महिला आणि पुरुष। त्यामध्ये पुरुषांमध्ये 3 बक्षिसं आपण ठेवलेले आहे। प्रथम पारितोषिक 31,000चं रोख रक्कम आहे, त्यासोबत ट्रॉफी आहे आणि जे 12 प्लेयर जे आहे त्या 12 प्लेयरला सगळ्यांना गिफ्ट हॅम्परसुद्धा आपण या ठिकाणी देतो आहे। द्वितीय पारितोषिक पुरुषांमध्ये 21,000 आहे, ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर। तृतीय पारितोषिक 11,000, ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आहे। सोबत महिलांमध्ये प्रथम पारितोषिक 21,000चं आपण ठेवलेलं आहे, 21,000 रोख रक्कम आहे, गिफ्ट हॅम्पर आहे आणि ट्रॉफी आहे। द्वितीय पारितोषिक 11,000, ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आहे महिलांमध्ये आणि तृतीय पारितोषिक महिलांमध्ये 7,000 रोख आहे, गिफ्ट हॅम्पर आहे आणि ट्रॉफी आहे। अशा प्रकारचं या ठिकाणी सगळे सामने होणार आहे। जे सगळे विदर्भातून संपूर्ण जिल्ह्यातील जे खेळाडू येणार आहे त्यांची संख्या जवळपास 300 खेळाडू या ठिकाणी येणार आहे। राष्ट्रीय पंच असेल, ऑफिशियल लेवलची जी मंडळी असेल, असं मिळून हे जवळपास 300 400 450 लोक सगळी मंडळी ज्या आपल्या वर्धा नगरीमध्ये त्यांचं 26 तारखेला दुपारी आगमन होणार आहे। या सगळ्यांची राहायची जी व्यवस्था आहे ती शिववैभव मंगल कार्यालय, शिववैभव कॉलेज या ठिकाणी आपण त्यांची राहायची, निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे। सोबतच प्रत्येक जी मॅच जी होईल त्या प्रत्येक मॅचचा उत्कृष्ट खेळाडू असा आपण प्रत्येक मॅचला उत्कृष्ट खेळाडू आपण निवडून त्याला पारितोषिक देतो आहे। उत्कृष्ट संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्यांनी उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असेल, ज्यांनी बॅटिंग साईड असेल किंवा फिल्डिंग साईडचं असेल किंवा इन अँड ॲव्हरेजमध्ये जसं आपण उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज जसं अवॉर्ड देतो तसेसुद्धा अवॉर्डची या ठिकाणी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। याचा मूळ उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त जर आपण पारितोषिक यासाठी ठेवतो आहे की ज्याच्यामुळे हे फील्ड वाढावं, अनेक लोकांनी खो खो प्रती त्यांचा इंटरेस्ट निर्माण व्हावा, अनेक नवीन खेळाडू तयार व्हावे, हा आमचा या टुर्नामेंटच्या मागचा आमचा उद्देश आहे। आणि वर्धेतील संपूर्ण विद्यार्थी असेल, खेळाडू असेल, नागरिक असेल यांनी मोठ्या संख्येने या खेळाचं सामन्यांना पाहण्यासाठी यावं, ज्याच्यामुळे नवीन येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन मिळेल, त्यांच्यामध्ये उत्साह वाढेल आणि अजून अधिक चांगले प्रकारचे खेळाडू या नगरीतून तयार होईल। म्हणून माझी सर्व वर्धेतील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या सामन्यांना पाहण्यासाठी 26, 27, 28 तारखेला या ठिकाणी यावं अशी त्यांना विनंती करतो।